भगवान भैरवनाथाच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही वर्षानुवर्ष भैरवनाथ जन्माष्टमी साजरी करत आहात। यावर्षी आम्हाला इथे काल्याची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला। कीर्तनासाठी ज्यांनी मला संपर्क केला विठ्ठल महाराज कांबळे, आपण मला संपर्क केलात आणि या गावामध्ये आम्हाला योग प्राप्त झाला। गणेश महाराज गावडे आपण आमच्या संपर्कात राहिलात, बरोबर ना? आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो। फार चांगलं नियोजन आहे भैरवनाथाच्या दरबारामध्ये, खूप चांगल्या पद्धतीने आपण सेवा करता। माईकला फक्त ट्रबल आणि गेन द्या, बाकी काही वाढवलं असेल तर ते कमी करा। आणि महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आपण एका पत्रिकेत एकत्र आणली आणि भैरवनाथाचा उत्सव हा फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये तुम्ही साजरा करत आहे। सुंदर उंचीवरती उंचावर मंदिर आहे, देवही फार सुंदर आहे, पालखी छबिना मिरवणूक शोभा या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आपण उत्साहानं करता। महिला मंडळाच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्याही चेहऱ्यावरती खूप उत्सुकता आणि उत्साह दिसतो आहे। तर भैरवनाथाच्या सेवेमध्ये असंच आपण तत्पर असलं पाहिजे, कारण सेवा श्रद्धा निष्ठा समर्पण या सगळ्या गोष्टींचं रूप म्हणजे भगवान भैरवनाथ आहेत। तर या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली। मृदंगाच्या साथीसाठी हरिभक्त परायण मारुती महाराज फार सुंदर वाजवता, मारुती महाराजांसाठी टाळी। आणि गायनाचार्य हरिभक्त परायण माऊली महाराज कांबळे बाबा, वर 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 कांबळे बाबा फार सुंदर गाता, तुमच्यासाठी सुद्धा आम्ही टाळी वाजवतो। हरिभक्त परायण नवनाथ महाराज आपणही फार सुंदर गाता। सगळी मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या टाळ घेऊन उभ्या असलेल्या ताई, आपल्यालाही आमचा जयहरी आहे। आमची विद्यार्थी तनुजा, दोघी तनुजा आहे, पण एक नाशिकच्या भागातले आणि एक सोलापूरच्या भागातले। मृदंग वादक माझ्यासोबत असलेली आमची भाविका ताई भगत फार सुंदर पखवाज वाजवते। आपण थोड्या वेळानं मारुती महाराज भाविका ताईंना पण पखवाज वाजवायला लावू आपण। आजच्या कीर्तनाचं सेवा सौजन्य ज्यांनी स्वीकारलं आहे असे आमचे गणेश भाऊ बापूरावजी गावडे पाटील, निकिता कार्ड्स बारामती, श्री गणेश बॅग इंडस्ट्रीज अँड पॅकेजिंग मोरिया नगर, श्री नानासो गणपत गावडे। तर या दोन्ही दातृत्ववान मंडळीसाठी जोरात टाळी वाजवूयात आपण। उदार अंतकरणानं आजचं सेवादान त्यांनी स्वीकारलं आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा त्यांना ही सेवा स्वीकारण्याची भैरवनाथानं सद्बुद्धी घातली, गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादानं। कारण आम्ही पहाटे 4 वाजता आलो आणि त्यांनी आल्यानंतर गणपती बाप्पांचं मंदिर आम्हाला दाखवलं। आज येताना किती छान गणेश भगवंताचं तिथे पूर्ण सुंदर परिसर आणि वातावरण आहे। तर ती सेवा त्यांच्याकडे आहे, त्यांनी गणपती मंदिराची उभारणी केली आणि सगळे वारकरी विद्यार्थी कुठले आहेत? पांडुरंग महाराज शितोळे शिंदे बाबांचे सगळे विद्यार्थी आहेत। तर या गोड लेकरांसाठी आणि यांना घडवणाऱ्या गुरुसाठी एकदा टाळी वाजवा आपण। सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी चोपदार असतील, हार्मोनियमची साथ देणारे कांबळे महाराज आहेत। खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे, साऊंडवाल्या दादाचंही मनापासून कौतुक आहे। आणि मराठी तडका हे यूट्यूब चॅनल आहे, खूप चांगल्या पद्धतीनं ते सेवा करतात आणि महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील। तर मोबाईलवरती जा, यूट्यूबमध्ये जाऊन मराठी तडका या यूट्यूब चॅनलला तुम्ही ओपन करा आणि त्याला सबस्क्राईब करा। कारण आपल्यापर्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळीची कीर्तनं, त्यांच्या अंतःकरणातला भगवत भाव, ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार हे थेट आपल्यापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचवण्याचं सेवा कार्य ते करत आहेत। तर आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे। आणखी कोणी कीर्तनकार कथाकार मंडळी असतील, अज्ञानाने एखादं महत्त्वाचं नाव राहत असेल, मला सगळ्यांचा परिचय नाही आहे। सगळ्यांना सादर वंदन, सप्रेम जय हरी। आणि वेळ न घालवता आपण चिंतन पाहू। विठ्ठल एखादं नाव घेणं खूप गरजेचं असेल तर मला सुचवा, अन्यथा आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू। हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले। एक उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण, तिच्या अंतकरणातला भाव, तिला झालेलं कृष्ण दर्शन, तिला झालेला भगवंताचा साक्षात्कार,
तर त्या गोष्टीचा अनुभव या गवळणीमध्ये मांडलेला आहे, तिची भावस्थिती मांडलेली आहे. या भावदशेला आपल्याला पाहायचंय आणि कृष्ण चरित्राचं चिंतन करायचंय. पण तत्पूर्वी भैरवनाथाबद्दलच्या काही मोजक्या सुंदर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता या 7 दिवसाच्या कार्यकालात येणाऱ्या प्रत्येक वक्त्यानं, कीर्तनकार महाराज मंडळीनं भैरवनाथाची माहिती तुम्हाला सांगितलेलीच असेल, त्यात काही शंकाच नाही. पण तरीही असं वाटतंय मला की आपणही भैरवनाथाचं गुणगान गावं आणि मगच कीर्तनाला सुरुवात करा. तर तुम्हाला सांगते या भैरव भगवंताची निर्मिती कशी झालेली आहे. एकदा ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांच्या मध्ये वाद निर्माण झाला. ब्रह्मदेव म्हणतात तू मोठा का मी मोठा. ब्रह्मदेव म्हणतात मीच मोठा, विष्णू तुम्ही लहान आहात. मला सांगा, विष्णू भगवंताच्या नाभीमध्ये कमळ आहे आणि कमळात ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. मग याचा अर्थ ब्रह्मदेव मोठे आहेत का विष्णू मोठे आहेत? झोपले का काय? सांगा पटकन. श्री विष्णू त्यांच्या नाभीतून कमळ निर्माण झालं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. मग अगोदर कोण आहे? विष्णू आहेत. मग विष्णू मोठे आहेत. पण ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही मोठे नाही, मीच मोठा. माझी पांढरी दाढी, पांढरं वस्त्र, मी म्हातारा दिसतोय, तुम्ही तरुण दिसताय, मग मीच मोठा आहे. आता मला सांगा, पांढरी दाढी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेला चेहरा, आताच्या स्थितीला तर हे म्हातारपणाचं लक्षण नाहीच आहे. आता 15, 16, 17, 18 वर्षाच्या पोरांची पण केस पांढरी झालेली आहेत. तू मोठा का मी मोठा? ब्रह्मदेव काही ऐकायला तयार नाही. ब्रह्मदेव म्हणतात मीच मोठा. आणि आज जगभरामध्ये माणसामध्ये एकाच गोष्टीनं वाद आहे. मग तो भावाभावाचा असेल, शेजाऱ्यांचा असेल, बांधावरण असेल, गाव गल्ली तालुका जिल्हा पातळीवरती असेल, देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, एकाच गोष्टीमुळे वाद आहे, तू मोठा की मी मोठा. याच्यामुळेच आज जनमानसामध्ये वाद निर्माण झालेला आहे. आणि हीच गोष्ट माणसाच्या पतनाला कारण आहे. गणेश मंदिरात आम्ही त्या विश्रामगृहामध्ये थांबलो. सगळ्या संतांचे फोटो पाहायला मिळाले. मला खूप आनंद वाटला. तुमच्या गावची गोष्ट सांगते मी. मोरया नगरमध्ये गणपती मंदिर जे आहे, आम्हाला गावडे भाऊंनी तिथे आम्ही थांबलो होतो. तिथे सगळ्या संतांचे फोटो पाहायला मिळाले. म्हटलं या जगात कोणीच मोठं नाही. जे स्वतःला लहान म्हणून घेतात ते जगात महान आहेत, तेच मोठे आहेत सगळे संत. संत असं कधीच म्हटले नाही की आम्ही मोठे आहोत. लहानपण देगा देवा, जे स्वतःला म्हणून घेतात लहान, तेच आहेत या जगामध्ये महान. ब्रह्मदेव म्हणतात तू मोठा का मी मोठा. ब्रह्मदेवानं कपट रचलं आणि कपटानं श्री विष्णूला अशी वेळ आणली की विष्णूनं म्हणावं ब्रह्माजी तुम्हीच मोठे आहेत, अशी वेळ आणली. आणि खरंच श्री विष्णू म्हटले ब्रह्माजी तुम्हीच मोठे आहात, तुम्हीच मोठे आहात, तुम्ही माझे पिता, मी तुमचा बेटा. पण महादेवाला ही गोष्ट सहन झाली नाही. नियतीला हे मान्य झालं नाही. महादेवाला एवढा भयंकर राग आला. महादेवाची भुवई वाकडी झाली आणि त्या तिरक्या भुवईमधून एका बुटक्या पुरुषाची निर्मिती झाली, ज्याचे हात आखूड आहेत, ज्याचं जीभ आहे बाहेर निघालेली, डोळे लालबुंद आहेत, असा बुटका पुरुष निर्माण झाला. आणि त्या बुटक्या पुरुषानं विचारलं भोलेनाथ माझं काम काय? महादेव म्हटले ब्रह्मदेवाला 5 दिशेला 5 तोंड आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, वरच्या दिशेला 1 तोंड आहे. तर वरच्या तोंडामध्ये त्यांचा गर्व निर्माण झालेला आहे, त्यांचं ते मस्तक कापून घ्या. तर बुटका पुरुष म्हणतो देवा मी ब्रह्मदेवाचं मस्तक कापतो, पण माझं नाव काय? महादेव म्हटले माझ्या भुवईमधून तुम्ही निर्माण झालात म्हणून तुमचं नाव मी भैरव ठेवतो. भैरव भगवान की भैरव नाव ठेवतो. भैरव गेले आणि भैरव भगवंतानं ब्रह्मदेवाचं मस्तक नखानच कापून घेतलं. पण ते मस्तक तुटले तसंच नखाला चिटकून राहिलं. भैरव भगवंताला ब्रह्महत्येचं पातक लागलं. म्हणे शंकरा आता या ब्रह्महत्येच्या पातकापासून मी कसा मुक्त हो? भोलेनाथांना सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करा. आणि पृथ्वी प्रदक्षिणे करत असताना ज्या भूमीमध्ये पाऊल पडल्यानंतर हे मस्तक गळून पडेल समजावं ती भूमी ब्रह्महत्या पातकाचा नाश करते.
पूर्ण पृथ्वीला चक्कर मारत जेव्हा भैरव काशीमध्ये आले, काशीमध्ये येताच क्षणी चिटकलेलं मस्त गळून पडलं. म्हणे काशी ही माणसाच्या पापाला धुवून टाकणारी पवित्र पुण्यभूमी आहे. ब्रह्महत्येसारख्या पातकाचा नाश करणारी भूमी म्हणजे काशी नगरी आहे. म्हणून जुनी लोक म्हणायची, जीवनात जन्माला आला तर एकदा तरी म्हणा ना मोठ्यानं एकदा तरी काशी करा, म्हणजे काशीला जाऊन या. तर काशी ही पुण्यभूमी आहे. नाहीतर पूर्ण पृथ्वीला चक्कर मारेपर्यंत ते मस्तक असंच नखाला चिटकलेलं. मग भैरव म्हटले, देवा या भूमीमध्ये माझ्या ब्रह्महत्येचा दोष निघून गेला. इथेच मला सेवा करण्याची संधी द्या. तुम्ही इथे विश्वनाथ रूपानं आहात, या काशीचे मालक तुम्ही आहात. तुम्ही मालक आणि मी तुमचा कोतवाल, मी सेवेकरी. काशी नगरीमध्ये मी या काशी नगरीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. आणि मग भैरवनाथ भगवान काशी नगरीच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. आजही तुम्ही जर काशीला गेलात, महादेवाचं दर्शन घ्याल, विश्वनाथाचं, पण जोपर्यंत भैरवनाथाचं काळ भैरवाचं दर्शन घेत नाहीत तोपर्यंत तुमची काशी यात्रा पूर्ण होऊ शकत नाही. तर भैरवनाथ भगवान परमात्माचं प्रागट्यकरण असं झालेलं आहे. आता या कथेतून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. भैरव भगवंतानं कोणाला दंड दिला हो? जो खोटं बोलला, जो कपटानं वागला, त्याला भैरवनाथानं दंड दिला. एवढा दंड दिला की मस्तकच कापून घेतलं. याच्यातून शिकायचंय, या भैरव भगवंताला सगळं चालतं पण खोटं नाटं चालत नाही. जो याच्या दरबारात खोटं चालल, खोटं बोलल आणि कपटानं वागल, त्याचं मस्तक हा देव कापल. ही त्याची खासियत आहे या देवाची. याच्याजवळ सगळं चालतं पण खोटं आणि लबाडी चालत नाही. कधी मुंडकं कापून घेईल काही सांगता येत नाही. हा देवच तसा आहे. हे मी माझ्या मनानं सांगत नाही, हे शास्त्र ग्रंथाला अनुसरून आहे. तुम्ही म्हणाल काही लोक खूप खोटं जगतात तरी या देवानं अजून काहीच केलं नाही, लक्षात घ्या, असं म्हणायचं नाही. हा देव चुकीला माफी नाही याच्याकडं. चूक करणाऱ्याला लगेच हा तात्काळ दंड देतो. तुम्ही म्हणाल कसं काय? जो चुकला, जो कपटानं वागला, याच्या दरबारात जो खोटं बोलला ना, त्या व्यक्तीचं मस्तक तर तुम्हाला दिसेल पण त्याला मान दिसणार नाही. मान म्हणजे समाजात त्याची मानहानी झालेली तुम्हाला दिसेल, त्याला किंमत राहणार नाही समाजामध्ये. हे एवढं वैशिष्ट्य या देवाचं आहे. याच्याजवळ खोटं आणि लबाडी चालत नाही. भगवान ब्रह्मदेव खोटं बोलले, त्यांचं मस्तक कापलं, पण विष्णू सत्य बोलले होते, खरं बोलले. महादेवाला आनंद झाला. म्हणे, विष्णू तुम्ही खरं बोललात, तुम्ही सत्य बोललात, म्हणून मी तुम्हाला वरदान देतो. तुम्ही सत्य बोलल्या कारणानं तुमचं एक रूप तयार होईल, त्याला लोक सत्यनारायण म्हणतील. म्हणून लोक जी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात की नाही, तर ते सत्यनारायणाचं स्वरूप या प्रसंगातून निर्माण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ही भैरवनाथाची एक मोजकी सुंदर छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं. भैरव अष्टमीच्या दिवशी असंही या भैरव भगवंताची जर कृपा आपल्यावरती व्हावी तर गृहस्थ जीवन जगणाऱ्या लोकांनी काळ्या कुत्र्याला नेहमी एक भाकरी देण्याचा प्रयत्न करावा. किमान एक कोरभर भाकरी, अर्धी भाकरी, एक पूर्ण भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी. कारण काळ्या कुत्र्यामधला जो प्रामाणिकपणा आहे, कुत्रा पहा मालकासोबत एकनिष्ठ असतो आणि तो फार सावध असतो. दिल तेच खातो पण मालकाची चाकरी करतो. सगळे झोपलेले असतात, तो झोपलेला असून सावध असतो. पाऊल पडू द्या, टाचणी पडलेला आवाज येऊ द्या, त्याचे कान टाईट होतात कुत्र्याचे. त्याच्याकडे सावधपणा आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी आहेत. भैरवनाथाला त्याच्यातले ते गुण आवडले. जसं दत्त भगवंतानं कुत्र्याला आपल्याजवळ आश्रय जागा दिली, त्याच्यावर माया केली, तशी भैरव भगवंतानं काळ्या कुत्र्यावरती माया केलेली आहे. तर अशा पद्धतीनं गृहस्थी लोकांनी कावळ्याला, काळ्या कुत्र्याला आणि गाईला जर रोज जीवनामध्ये आपण किंवा एखाद्या मुहूर्तावरती, एकादशी असेल किंवा चतुर्थी असेल किंवा सोमवार असेल किंवा असा एखादा तुमच्या जीवनातला उपवासाचा व्रताचा दिवस असेल किंवा रोजच तुम्ही जर त्यांना एक कोरभर भाकरी, अर्धी भाकरी जर रोज नित्यानं त्यांना दिली तर आपल्या जीवनातला पितृदोष, आपल्या जीवनातला शनीचा प्रकोप, आपल्या जीवनातली देवतांची काय आपल्यावरती आहे असेल काही अवकृपा, तर या सगळ्या दोषातून आपण मुक्त होतो. असं महत्त्व या काही गोष्टींचं आहे. त्या काही मोजक्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. आता आपण
आपल्या काल्याच्या प्रसंगाकडे वळणार आहोत. विठ्ठल विठ्ठल माझ्या ताई दादांनो, या आपल्याला गवळणीवर चिंतन करायचंय. कोणताही भाग असू द्या, म्हणजे जसं की तुम्ही गृहस्थ असा किंवा तुम्ही परमार्थिक असा, कोणतंही काम करा, कोणत्याही क्षेत्रात असा, ते काम करत असताना तुमचं चित्त एकाग्र असणं फार गरजेचं आहे. कीर्तनात बसलात आणि तुमचं चित्तच कीर्तनात नाही, घरच्या कुलपाला जर झटके देत बसलं असेल तर कीर्तनात बसूनही काही उपयोग नाही. जे काम तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये तुमचं मन एकाग्र असणं फार गरजेचं आहे. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कोणतंही तुम्ही काम करा पण त्याच्यामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक माणूस पहाटे 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत पूजा करायचा. 2-3 तास पूजा, 2 तास जप, असा त्याचा नित्यक्रम असायचा. मग त्यानं पूजा झाली त्याची, हातात जपाची माळ घेतली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा त्याचा जप चालू झाला. त्याच्या बायकोला याच्याकडे खूप महत्त्वाचं काम होतं आणि तिला माहिती होतं की आता हे पूजा झाल्याशिवाय काय आपल्याला बोलणार नाही. ती त्या देवघरासमोर चक्रा मारायला लागली. देवघर मोठं होतं. हा पाटावर बसून जप करत होता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण हे समोरनं चक्रा मारायच्या. त्याच्या लक्षात आलं आपल्या बायकोला आपल्याकडे काहीतरी काम आहे. तो म्हटला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तिच्या लक्षात आलं आपल्याला काही काम आहे हे यांना कळालंय. ही म्हणते रामकृष्ण हरी, म्हणजे तो थोडा खाकरला की जोरात खाकरली. तो म्हणतो बोल बोल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हटली खूपच महत्त्वाचं काम आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तो म्हटला सांग, मी पूजा करतोय, तुझं फक्त ऐकून घेतो. ती म्हणते ऐकायचं नाही, फक्त मला बोलावं पण लागेल तुम्हाला, पटकन बोला. तो म्हटला जप चाललाय, दिसत नाही का तुला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हणते अहो खूपच महत्त्वाचं काम आहे. तो म्हटलं सांग ना काय महत्त्वाचं काम आहे, रामकृष्ण हरी. ती म्हटली काही नाही, आपल्या बकऱ्याला गिऱ्हाईक आलंय. हा जपाची माळ घेऊन जप करतोय आणि ही बकऱ्याचं सांगते त्याला. हा म्हणतो राम 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 राम. अशा वेळेला काय बोलतेस तू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हटली काही नाही, केवढ्याला विकू तेवढंच विचारते तुम्हाला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा म्हटला कुणाचे गहू, कुणाची मका, कुणाचे पापड्या, कुणाच्या कुरड्या खाऊ घातल्यास, त्याच्यासोबत लोकांच्या शिव्या पण तू खाल्ल्यास, तुला जेवढ्याला विकायचे तेवढ्याला विक, तुलाच पैसे ठेव. ती म्हटली खरं बोलताय ना तुम्ही. तो म्हटलं बरोबर बोलते, रामकृष्ण हरी. ती म्हटली देव पावला आज मला, तर मलाच पैसे ठेव म्हटलं. मग ती गेली बकऱ्याचा सौदा करायला. पण हा जपाच्या देवाच्या समोर बसलाय, पाटावर आहे, हातात जपाची माळ आहे, पण याचं काही जपात मन लागणार. हा म्हणतो देवा कमी पैशाला देती का काय कुणाच ठाऊक, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. देवा तिला कोणी फसवल बरं का, रामकृष्ण हरी राम. देवा तूच जाऊन तिथं थांब बरं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कमी पैशाला देईल तिला कोणी फसवल, देवा लक्ष दे, कमी पैशाला देऊ नको. जप बाजूलाच राहिला आणि देवा सोबत वेगळा संवाद चालला. याला देवाला सांगूनही याचा विश्वास बसना. पाटावर उभा राहिला आणि खिडकीतून म्हणतोय कमी पैशाला देशील बघ, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ती म्हटली मुकाट्यानं जप करा, बरोबर विकते मी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पाटावर बसला, चैन पडेना. ती बकऱ्याचा सौदा करते.
इकडे 4 पायाचा बोका याच्या घरात दूध प्यायला आला. त्याच्या लक्षात आलं बायको बकऱ्याचा सौदा करताना हे जपाची माळ घेऊन बसलंय. चुलीवरचं दूध तापून थंड झालंय, आता पोटभर पिणार. बोका आला. बोक्याला वाटलं रोज हे माझ्या मागे दांडा घेऊन लागतंय, आता याला शेपटी मारून जातो. मी याला सांगतोय की मी दूध प्यायला आलोय पण मला कोणी अडवू शकत नाही. बोक्यानं म्याव केलं. हा म्हणतो घरात कोणी नाही का? रामकृष्ण हरी. बोका म्हटलं कोणीच नाही, मी एकटाच आहे. तो म्हटलं फिशफिश. बोका म्हटलं फिशफिश कर नाही तर ठिश कर, आता दूध पिल्याशिवाय राहणार नाही. बोक्यानं दुधात तोंड घालायला आणि यानं जपाची माळ रामकृष्ण हरी म्हणून फेकायला. जशी माळ फेकली बोक्याच्या गळ्यात, बोका धूम पळाला. आणि बोका याच्या बायको जवळ जाऊन करतो म्याव आणि मग पुढे गेला. बायको म्हणते बाई ही माळ तर मालकाची जपाची माळ आहे, ही बोक्याच्या गळ्यात कशी गेली? आपली जपाची माळ जर बोक्याच्या गळ्यात जात असेल तर याचा अर्थ जपात आपलं चित्त आहे का? नाही. गोपाळ राई शिवाय आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. परमार्थ करा किंवा व्यवहार करा, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या चित्ताची एकाग्रता फार महत्वाची. चित्त कुठे लावायचं बरं? गवळणींनी कृष्ण कन्हैयाकडे जसं चित्त अर्पण केलं ना, तसं चित्त आपल्याला देवाला अर्पण करायचंय. त्याच्याशिवाय आपण परमार्थात एकाग्र होऊ शकत नाही, फल मिळू शकत नाही. गवळणींचं चित्त कसं एकाग्र होत होतं सांगू तुम्हाला मेथड, ऐका. अशी एक महान गवळण आहे, रात्रंदिवस कृष्ण भगवंताचं भजन करते, रात्रंदिवस. त्या गवळणीच बद्दल सांगते मी तुम्हाला. ती गवळण भगवंतावर नितांत प्रेम करते. ऐका बरं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ती भजन करते नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली आहे. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा आहे. राधा राणी एकदा दह्याचं घुसळण करत होती. तिनं रवी काढली आणि दुसऱ्या डेऱ्यामध्ये टाकली. त्याच्यात तिला दही आणि पाणी टाकायचं आहे, पण तेवढ्यात तिनं कृष्ण भगवंताला पाहिलं. हरिला पाहुनी भुलली राधा, हरिला पाहुनी भुलली सीता, हरिला पाहुनी भुलली सीता, हरिला पाहुनी भुलली राधा. मंदिर घुसाई तेरा नेता, मंदिर घुसाई तेरा नेता, वारी आले कुंडल आले वारी आले कुंडल आले 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 डोळे मोर राधा.
चाले डोळे बोळी राधा चाले डोळे बोळी राधा चाले डोळे बोळी राधा चाले चाले वा वा, मारुती महाराजांचं कौतुक करून टाळे वाजवा. फार सुंदर. हरीला पाहुणी भुलली चित्त आणि मंदिरी घुसळी डेरा रेता. रिकाम्या डेरातच ती घुसळण करायला लागली. राधेची सासू रागावली. जुन्या काळातल्या सासवा फार डेंजर होत्या. जुन्या काळातल्या सासवा म्हणजे गावातली ती लाईटची डीपी नसते का, तेवढ्या कठीण होत्या. त्या सांगताल तीच पूर्व दिशा. जुन्या काळामध्ये जुना काळ सासूचा होता. सासू म्हटलं की सारं घर सासू होऊन जायचं, सामसूम. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये सासूची चलती होती. पूर्वीची सासू म्हणजे वाघीण. एक डरकाळी फोडली की सारं घर थंड व्हायचं, शांत व्हायचं. पण आता काळ तसा राहिला नाही. आता काळ बदलला. आता काळ सासूचा नाही, कोणाचा आहे? काय प्रामाणिक आहेत तुम्ही, पटकन उत्तर देता. आता काळ कोणाचा आहे? सुनेचा आहे. खरं प्रामाणिक असलं पाहिजे माणसानं काळानुसार. पूर्वीची सासू वाघीण होती, आताची सासू वाघीण नाही, वाघाची मावशी आहे. वाघाची मावशी माहिती आहे ना तुम्हाला? म्याव. काळ बदललाय ना. काळानुसार माणसानं चाललं पाहिजे. पहा, मी तर म्हणते काळानुसार माणसानं चालावं. कालाय तस्मै नमः घडतात. आणि काळ जर प्रतिकूल असेल तर खूप काही गोष्टी ठरवून सुद्धा होत नाहीत. काळानुसार चाला. आताच्या या काळात सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं. रिकाम्या जागा भरा ना पटपट. तिला टाकून बोलायचं नाही. आणि सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2024 मध्ये करायचा नाही, कारण काळ सासूचा नाही. काळ ओळखून चाला. म्हातारपण जर सुखात घालवायचं असेल ना माझ्या ताई आईंनो, तर एकच करायचं, हातात जपाची माळ घ्यायची आणि सून दिसली तरच म्हणा माझ्या सुनासारखी सून अख्ख्या मेदडमध्ये नाही, एवढंच म्हणा. मेदडमध्ये नाही. सकाळी 9 वाजता तुम्हाला तुपातला शिरा भेटल खायला. एका महिन्यात सासू गबरू होईल अशी भाजी, तब्येतीनं जाम. पण हे वरवच कळत नाही तुम्हाला. उठलं की त्या सुनबाईला ढुसपूस करायचं. काळ तसा राहिलेला नाही. गोड बोलून चाला आता जगामध्ये आणि म्हातारपण सुखात घालवा. मुलीवर जे प्रेम करताना ते सुनेवर करा. जीवनातल्या अडचणी कमी होऊन जाते. आणि गोष्ट ऐका, या बिचाऱ्या मेडद का मेदड मेडद मेडद या मेडद मधल्या बिचाऱ्या सासवा ज्या आहेत ना, त्या खूप समजदार आहेत ना. इथं सासू सुनेचं भांडणच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे मला कसं काय कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, याचं एकच उत्तर तुम्हाला सून प्रसन्न, दुसरं काही कारण नाही. अशा सुखाच्या राहा, चांगल्या राहा. संसाराची प्रपंचाची तुमच्या भरभराटी व्हावी. घरातल्या स्त्रिया जर घरात कलह न करता प्रेमानं, गुणा गोविंदानं, आनंदानं, समजदारीनं राहिल्या ना, ज्या घरातली स्त्री समजदार आहे ना, त्याच घरात स्वर्ग आहे. पहा, दुसरीकडे कुठं स्वर्ग नाही राहिला. आता त्या घरातली स्त्री समजदार आहे, तिथं स्वर्ग आहे. म्हणून तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या घराचा स्वर्ग बनवायचा का नरक बनवायचा हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही म्हणाल काय ताई आमच्यावरती आणून सोडलं तुम्ही, ते पिऊन येऊन पडतंय घरामध्ये आणि आम्ही काय स्वर्ग उभा करावा? माझ्या ताईंनो, पिणाऱ्या पतीच्या बुद्धीमध्ये सुद्धा परिवर्तन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? त्याला 2 वेळा 10 वेळा समजावून सांगा, लेकरांना समोर दाखवा. तुम्ही म्हणाल सगळे प्रयोग केले ताई, त्याला काही फरक पडत नाही. एक काम करायचं, स्वयंपाक करताना फक्त रामकृष्ण हरी म्हणा. प्रत्येक काम करताना रामकृष्ण हरी म्हणा. भगवंताचं नाव घेऊन केलेला स्वयंपाक तुमचा पती वारंवार जर खात राहिला ना, तर तुमच्या माझ्यात ताकद नाही, त्या देवाच्या नावात अशी ताकद आहे की त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होईल आणि त्याच्या बुद्धीतले दोष निघून जातील, मनबुद्धीतले दोष निघून जातील. करून पहा. आणि हे केल्यानंतर तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगं असा डेऱ्याचा आवाज येतो जणू काय रेल्वे रुळावरनं निघाली.
लक्ष कुठे? म्हणे माझं चित्त हरीने हरण केलंय. तेच अभंगाच्या हरिणे माझे हरिणे चित्त हरिणे माझे हरिले ते भारवित विसरले भारवित विसरले भारवित माझे हरिले चित्त भारवित विसरले भारवित विसरले भारवित सगळ्यांसाठी फार सुंदर. हरिणे माझे हरिणे चित्त. गवळण म्हणते माझं चित्त श्री हरीने हरण केले. आता व्यवहार माझ्या डोक्यात राहिलेला नाही. भार वित्त विसरले. अशा अवस्थेत घरी कशी जाऊ? आता कैसी जाऊ घरा. नोहे बरा लौकिक. लोक मला नाव ठेवतील. मेडतकर, नाव ठेवणं हा काही नवीन प्रकार नाही. जुन्या काळात गवळणी नाही ती भीती ना, आता लोकांनाही तीच भीती. नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतील, पण नाव ठेवायचा हक्क लोक चुकवत नाही. कुणी किती चांगलं काम करा, कुणी किती चांगलं वागा, त्याला लोक नाव ठेवतात. आता तुम्ही सप्ताह भरवला की नाही, लोक म्हणतात त्यांना काही कामधंदे नाही म्हणून सप्ताह भरवला. कुणी मंदिर बांधलं, कुणी तीर्थयात्रेला गेलं, कुणी अन्नदान केलं, कुणी सप्ताहाला देणगी दिली, कुणी रोज गंध टिळा चांगले कपडे लावून कीर्तनात येऊन बसलं, म्हणे आता खूप मोठा वारकरी झाला. लोक काय बोलतील काही सांगता येत नाही. निंदा करणं, नाव ठेवणं हा लोकांचा बनलेला स्वभाव आहे. पण लक्षात घ्या, या जगनिंदेला घाबरायचं नाही. कधी आपल्या मनाला जर माहिती असेल आपण चांगलं काम करतोय, आपल्या कामातून परिवाराचं, परिसराचं, गावाचं, संस्कृतीचं, परंपरेचं कुठलं नुकसान होत नाही ना, आपल्या कृतीतून जर
आपल्या सहित दुसऱ्यांचं भलं होत असेल हे जर आपल्या मनाला पक्क माहिती असेल तर ती चांगली कृती करताना घाबरायचं नाही. सप्ताह घडवून आणल्यानंतर लोकांच्या कानावर चार चांगले नाम जात आहेत, चांगले विचार लोकांच्यापर्यंत पोहोचत आहे, हे चांगलं काम याच्यातून घडतंय. मग लोकांनी किती निंदा करू दे, आपण हे चांगलं काम करायला कधी घाबरायचं नाही. एक उदाहरण सांगते. एक शेतकरी संध्याकाळच्या वेळेला आपला बैल घेऊन गावाकडे निघाला. अंधार असल्यामुळे त्याला दिसलंच नाही, त्याचा बैल म्हातारा होता. त्या बैलालाही दिसलं नाही. एका कोरड्या विहिरीत धडामकन तो पडला. विहीर होती गावाच्या मध्यभागी. बैल आतमध्ये पडला. काय आवाज आला, गावकरी जमा झाले. काय आवाज आला म्हणे बैल पडला. म्हणे घाबरू नको, विहिरीत पाणी नाहीये, कोरडी आहे, बैलाला वर काढून घे. तो म्हटला बैलाला काढायचं म्हटलं तरी 20,000 रुपये खर्च होईल, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. आणि काढून जरी घेतला मोडलेल्या बैलानं काय शेती थोडीच करता येणार, नाहीतर तो म्हाताराच झालाय, मरू दे तसंच. लोक म्हटलं काय निष्ठुर माणूस आहे. अरे जो बैल याच्याकडे राबला, कष्ट केले, खुशाल त्या बैलाला हा मरू दे म्हणतोय. लोक म्हटले काढ काढ बैल काढून घे. तो म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत तेवढे. अरे बैल मरल, सडल, कुजल, घाण वास सुटल, दुर्गंधी पसरल लोकांमध्ये. तो म्हणतो एवढी तुम्हाला गावाची काळजी आहे ना, तर तुमच्या घरची माती कचरा आणून बैलाच्या अंगावर टाका, बैल दाबून टाका खाली. लोक म्हटले काही निष्ठुर माणूस आहे. त्याला निष्ठुर म्हणायची आणि कृती स्वतःच करायची. लोकांनी कचरा भरून आणला आणि वर्ण गाडीतून कचरा बैलाच्या अंगावर टाकायचे. पण बैल, घोडा, गाढव, म्हैस, बकरी कोणतंही जनावर असू द्या, त्यांना पाठीवर कचरा काय माशी सुद्धा सहन होत नाही. ते लगेच अंग झटकतात. वर्ण कचरा पाठीवर पडला की बैल अंग झटकायचा आणि तो कचरा पाठीवरचा सगळा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा. लोक कचरा टाकायला, बैल अंग झटकायला आणि त्या कचऱ्यावर उभं राहायला, अशी लोकांची बैलाची प्रोसेस चालूच. लोक कचरा आणत होते, वर्ण टाकत होते, बैल अंग झटकत होता, कचऱ्यावर उभा राहत होता. एवढं लोकांनी कचरा आणला, माती आणली, विहीर अर्धी आली तरी बैल दबला नाही. लोक म्हटले थांबायचंच नाही, कचरा आणतच राहा. कचरा माती आणत राहिले, बैलाच्या अंगावर टाकत राहिले, शेवटी विहीर गच्च भरली पण बैल दबला नाही. बैल बाहेर निघाला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून काय शिकायचंय? लोक निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहेत. तुम्ही किती चांगलं काय जगायचं, तुम्हाला चांगलं जगा, पण लोक निंदेचा कचरा तुमच्या अंगावर टाकणारच आहेत. आपण फक्त त्या निंदेचा विचार न करता बैलासारखं काय करायचं, अंग झटकायचंय आणि कचऱ्यावर उभं राहून पुढच्या चांगल्या कामाला पुढे निघायचं. आपण जीवनामध्ये ही जी लोक हे ठरवतात ना, अशा लोकांची जीवनामध्ये प्रगती होत असते. पहा, आपण चांगलं करतोय हा विश्वास आपल्या अंतःकरणात पाहिजे, मग जगनिंदेला घाबरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल चित्त हरण केलंच आहे. पण अशा अवस्थेत आता कैसी जाऊ घरा, अण्णो हे बरा लौकिक, लोक मला नाव ठेवतील. महाराज म्हणतात काही विचार करू नको. नाही म्हणे महाराज, माझ्या अवस्थेबद्दल बाहेरच्या लोकांना सांगू नका. पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. लोक मला माझी निंदा करतील तर घरची लोक मला त्रास देतील, घरची कुटी खातील. आणि सत्य आहे, परमार्थात जेव्हा माणसाची प्रगती होते ना, त्यावेळेला बाहेरची लोक तर निंदा करतातच, पण बाहेरच्या लोकांचा विचार न करता जर आपण आपली चांगली कामं करत राहिलो, भक्ती भजन करत राहिलो, तर आपल्या आतमध्ये दडलेले शत्रू आपल्याला त्रास देतात. आपल्या आतमध्ये पण शत्रू आहेत. कोणते शत्रू आहेत आतमध्ये बसलेले? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे षडविकार आहेत ना, ते आपल्याला भयंकर त्रास देतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या विकारांचं रूपक एका सुंदर पद्धतीने या विकृतींना मांडलेलं आहे की हे आपल्याला कसा त्रास देतात. नाथ महाराज सांगतात, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला.
गावी गेला तिकडच खपीव त्याला दंभरूपी सासरा. सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला. ईर्षारूपी सासू, कामरूपी पती, लोभ, या सगळे जे विकृती आहेत ना हे सासू सासरा नंद दीर पती यांच्या रूपात मांडलेलं आहे. नंद्याचं कार्ट किरकिर करतय खरूज होऊ दे त्याला. दादूला मारून आहुती देईन मोकळी कर गे मला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला. सत्वर पाहू गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. इथे रूपक केलेलं आहे. तर हे जे आपल्या आतले शत्रू आहेत ते आपल्याला त्रास देतील, घरची कुटी खातील. तुकोबारा म्हणतात काळजी नको करू, तू का म्हणे निवांत राही आणि पाहिले पाही परतून पाहिलेल्या श्रीहरीला तू वारंवार पहा. हा अभंगाचा भावार्थ मांडला. आता कृष्ण चरित्र पाहून आपण या कार्यक्रमाच्या उत्तर सेवेकडे वळूयात. विठोबा रखुमाई Bye.
24 वर्षाच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये भगवान परमात्मानं 100 वर्ष द्वारिकेत काय केलं ते नाही पाहायचं, 14 वर्ष गोकुळा मथुरेमध्ये काय केलं ते नाही पाहायचं, पण 11 वर्ष देवानं गोकुळात काय केलंय त्याचं चरित्र चिंतन आपल्याला करायचं आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये 11 वर्षाच्या काळात माझा भगवान काय लीला केलेला आहे त्या लीला चरित्राचं चिंतन करायचं. खरं तर माझ्या ताई दादांनो, ज्या वेळेला आकाशवाणीनं सांगितलं कंसा हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा काळ आहे, त्याच क्षणी वसुदेव देवकीला कारागृहात टाकलं. 6 मुलं मारली त्यांची. 7वं मूल योगमायेनं रोहिणी उदरे नेऊन घातलं आणि 8व्या वेळेला भगवान परमात्मा 8 वर्षाचं चतुर्भुज रूप धारण करतात. काल्याच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्माचं नटखट चरित्र पाहिल्याशिवाय कालाच पूर्ण होत नाही. रामचरित्र जीवन जगायला शिकवतं आणि कृष्ण चरित्र म्हणजे जीवनाचा आनंद, तुम्ही आनंदी राहा हे शिकवतं आपल्याला. रामचरित्र आणि कृष्ण चरित्र दोन्ही एकदम विरुद्ध आहेत पहा. दोघांच्या चरित्रामध्ये एकदम 36चा आकडा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? रामाचा जन्म राजवाड्यात झाला आणि कृष्ण भगवंताचा जन्म बंदीशाळेत कारागृहात झाला. रामाचा जन्म भर दुपारी उन्हात, कडक उन्हामध्ये दुपारी 12 वाजता झाला आणि कृष्ण जन्म भर पावसाळ्यात रात्री 12च्या नंतर झाला. पहा, राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. पण कृष्णाचं एक वचन नाही, एक पत्नी नाही आणि एक बाण सुद्धा नाही, म्हणजे एकदम विरुद्ध आहेत. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही 4 भावंड. राम हे 4 भावंड आहेत. तर मेलेल्या लेकरासहित कृष्ण भगवान किती जण आहेत? 8 जण आहेत. 8 जण. 6 मारले, 7वं बलराम दादा आणि 8वे कृष्ण भगवान. राम राया सगळ्यात मोठे आहेत तर कृष्ण भगवान सगळ्यात लहान आहेत. राम अवतारामध्ये शेष भगवान सोबत आले भाऊ म्हणून, पण लहान झाले. भगवान मोठे, शेष महाराज लहान लक्ष्मणजीच्या रूपात. पण कृष्ण अवतारात शेष महाराजांना मोठं केलं बलराम दादा आणि ते स्वतः लहान झाले. दुसरी विशेष गोष्ट की राम अवतारामध्ये भगवान आई वडील जे सांगतायत ते ऐकतायत. आई वडिलांची आज्ञा मान्य करतायत. आईनं सांगितलं हे करा ते करतायत. पण कृष्ण अवतारात आई वडिलांना आज्ञा देतायत मला गोकुळाला नेऊन घाला. हा कृष्ण चरित्रातला आणि रामचरित्रातला फरक आहे. मी मगाशीच सांगितलं की राम अवतारात एक पत्नी आहे आणि कृष्ण अवतारात अनेक पत्नी आहेत. एक पत्नी नाही, अनेक पत्नी आहेत. राम अवतारामध्ये सोन्याची लंका समुद्रामध्ये त्याचा मालक रावण देवानं मारला. राम अवतारामध्ये सोन्याची लंका, त्याचा मालक रावण, त्याच्यासोबत दुश्मनी आणि राम भूखंडामध्ये आहेत, अगदी भारत देशाच्या मध्यावरती. पण कृष्ण अवतारामध्ये भगवान समुद्रामध्ये आहेत आणि त्यांचं नगर सोन्याचं आहे. द्वारका कशाची होती? सोन्याची होती. ते समुद्राच्या मध्ये आहेत. राम अवतारामध्ये सोन्याची नगरी असणारा राजा, लंकेचा राजा रावण, त्या रावणानं भगवंताची पत्नी पळवली. पण कृष्ण अवतारात देव म्हटले तुझी मी पळवून आणणार आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर कृष्ण अवतारामध्ये भगवान आहे सोन्याच्या नगरीत समुद्रामध्ये. त्यांचा शत्रू आहे शिशुपाल, रावणाचा अवतार नंतरचा. पहिला हिरण्यकश्यपू, नंतर रावण आणि 3ऱ्या नंबरला शिशुपाल. तर त्या शिशुपालाला रुक्मिणी माता द्यायची ठरली होती, पण भगवंतानं तिला पळवून आणलं. दोन्हींच्या चरित्रामध्ये अगदी विरोधाभास आहे, अगदी विरोधाभास. पण आपल्याला कृष्ण चरित्र हे परिपूर्णतम आहे. त्या पूर्णतम कृष्ण चरित्राचं चिंतन केल्याशिवाय, भगवान बालकृष्णाच्या खोड्या सांगितल्याशिवाय काला कधी पूर्ण होत नाही. तर भगवान बालकृष्णाचं जे चरित्र आहे ते पाहायचंय.
7वा गर्भ रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. 8व्या वेळेला भगवान परमात्मा चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले. आणि भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर सांगतात, आई बाबा मला नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. भगवान रांगायला लागले. रांगत 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 भिंतीच्या आधारे चालण्याचा प्रयत्न करतात. साऱ्या गावाला चक्कर मारतायत भगवान. आणि मग चक्कर मारून देव काय मोकार फिरले नाही. आपले लेकरं मोकाट फिरतात, पण देवाचं फिरणं मोकाट नाही. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. आणि गोपाळांना एकत्र केल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, का रे पोरांनो, नाक दाबलं तर जीव जाईल असली तब्येत आहे तुमची? काही खाता पिता की नाही? देवा आमच्या घरी दही दूध ताकलोणी तयार होतं, पण आम्हाला खायला मिळत नाही. भगवान म्हटले, खायचं का? सगळे गोपाळ म्हटले, हो देवा, तुझ्या घरचं खाऊ घालणार का? भगवान म्हटले, माझ्या घरचं नाही, तुमचंच तुम्हाला चोरी करून खाऊ घालू. सगळे तयार झाले. देवा कशी चोरी करायची? म्हणे सराट्याचे काटे खडे आणि वस्त्र गाळीव माती आणा. सराट्याचे काटे खडे वस्त्र गाळीव माती. एक गोपाळ म्हटलं, देवा चोऱ्या खूप ऐकल्या, पण काट्यानं खड्यानं कुठं चोऱ्या असतात का? भगवान म्हटले, पा एखाद्या घरात आपण जायचं, खडा डेऱ्यावर फेकायचा. डेऱ्याचा जर टन आवाज आला तर समजायचं रिकामा आहे, आणि बद्द आवाज आला तर भरलेला आहे समजायचं. भरलेल्या डेऱ्याकडे जायचं, दही दूध ताकलोणी खायचं. म्हणे देवा जर गवळण जागी झाली तर? भगवान म्हटले, गवळण जागी झाली आणि आपल्याला जर पकडायला लागली तर सराट्याचे काटे तिच्या पायाखाली फेकायचे. तिच्या पायात काटा टोचल, ते तिकडेच रडत बसाल, आपण पळून जायचं. एक गोपाळ होता, त्याचं नाव होतं बोबड्या. त्या बोबड्याला काही आपल्यासारखं बोलता येत नव्हतं. तो बोबडं बोबडं बोलायचा. तो म्हटला, कृष्णा ती जर पप्पल घालून आली तर मग काय करायचं? काटे फेकायचे खरं आहे, पण ती जर चप्पल घालून आली तर मग काय करायचं? भगवान म्हटले, ती जर पप्पल घालून आली तर तिच्या डोळ्यात माती फेकायची आणि आपण पळून जायचं. तिच्या डोळ्यामध्ये माती टाकायची आणि आपण पळून जायचं. पूर्ण चोरीचं नियोजन झालं. रोज घरफोडी, रोज गाराणं. यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ना ग. यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. तोंड करी वाकुडे मला म्हणे तू वेडे. यशोदे तुझ्या कृष्णाला काही सांगा ग, खूप खोड्या करत. एक एक गवळण एक एक गारहाणं सांगायला लागले. यशोदा माई कृष्णाला म्हणते, काना तू खरंच एवढ्या खोड्या केल्या? आई खरं सांगतो मी तुला, याच माझ्यावरती आळ घेत आहेत. मग आई रागावली. आता कुठल्या आईला आपल्याच लेकराचं खरं वाटतं? आईला माहिती असतं खोडी करणार आपलंच आहे, पण तरी पण आई आपल्या लेकराची बाजू घेते. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळे खेळा, कालटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. कोणाचं लेकरू शंख वाजवतंय त्याला सावलीमध्ये घेऊन जा. उन्हात आहे ना, त्याच्यामुळे त्याला त्रास होत असेल, सावलीमध्ये बसा. यशोदामाई म्हणतात, माझं लेकरू लहान आहे, माझ्या लेकराला आळ घेता, चला जा इथून. एक गवळण म्हटली, बाई या काळ्याच्या खोड्या थांबना, याची आई काही आपलं ऐकून घेईना. एक गवळण म्हटली, कृष्णा माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते. भगवान म्हटले, मावशी तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता, कशाला तुम्ही चॅलेंज केलं? गोपाळांना हिचा घर नंबर, फोन नंबर, पूर्ण ॲड्रेस लिहून घ्या. आज रात्री हिच्या घरी जायचं. खरंच भगवान गेले. गवळी गवळण झोपलेले होते. गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी मारली, गाठ दाखवायला सुद्धा कुणी नाही इथं. गाठ मारली आणि भगवान परमात्मा निघून आले. पूर्वी महिला पहाटे उठायच्या घरकाम करण्यासाठी. गवळण उठली, कामाला निघणार की गवळ्याच्या दाढीला झटकान तिची वेणी ओढली.
गवळा झोपीत होता गवळी, त्याच्या दाढीला झटका बसला, त्याला राग आला. तो म्हटला, ए धांगड, माझी दाढी ओढते काय? ती म्हटली, तुम्हीच माझी वेणी ओढली. दोघांची भांडणं लागली. पाहिलं दाढी विणीची गाठ. ती गवळण म्हणते, पहा दाढी विणीची गाठ बसली, आपण उगीच भांडणं नको करायला, मग गाठ सोडू, सुटल काय ती गाठ? देवानं मारलेली गाठ कधी सुटत नसते. गाठ सुट ना. ती म्हणते, बाई कसली गाठ बसली, गाठच सुट ना. मग ती म्हटली, पहा आपण कापू. कापायला सुरी आणले, पण पूर्वीच्या महिला फार छान. ती गवळण म्हणते, माझी सवासनाची वेणी आहे, तुमची थोडी दाढी कापते, कापू का? तो म्हटला, शांत बस, माझी श्रावण महिन्याची दाढी आहे, तुझीच वेणी काप. ते काय दाढी कापू दे ना. मग हिची वेणी आणि त्याची दाढी दोन्हींचा मध्य साधला. पण कापेता कापेना, जाळेता जळेना, गाठ बाई सुटेना, गाठ सुटना. मग अंदाज काढला, बहुतेक ही गाठ कृष्णानंच मारली असेल. मग म्हणजे आता करायचं काय? कृष्ण येणार तर नाही, आपल्याला जावं लागेल. गवळण तयार झाली, पण गवळी तयार होईना घरातून बाहेर पडायला. मग हे सोंग घेऊन कसं जायचं गोकुळामध्ये? लोक हसतील आपल्याला. ती गवळण म्हणते, अहो चला, ही गाठ सुटायला पाहिजे आपली, नाही तर गाई गुरु उपवाशी ना आपण उपवाशी, चला. तो म्हटला, तसं नाही, तुझी वेणी तू पुढं चालशील, माझी दाढी मी पाठीमागं चालेल. अगं लग्नात मी पुढं होतो, आता मागं कसा राहू? ती म्हटली, हे काय लग्नाच्या फेऱ्या आहेत का? चला मुकाट्यानं. कसा तरी गवळी तयार झाला. पण त्यात गंमत सांगते ऐका. गवळण पुढं, गवळी पाठीमागे. गवळण 7.5 फूट उंच आणि गवळी 2.5 फूट बुटका. कुणीच जोडा लावला असेल काय कुणाच ठाऊक. गवळण तडा तडा चालायची नाही, तुडू 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 चालायचं. ती मोठे मोठे पावलं टाकायची, हे टुनटुन उड्या मारत पाठीमागं चालायचं. ते सोंग पाहायला सारं गोकुळ जमा झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे आले, देवा खूप फजिती झाली बरं, आता आमची आता दाढी विणीची गाठ सोडा. मग देवानं त्यांच्यावर कृपा केली आणि दाढी विणीची गाठ सुटली. गोपाल कृष्ण भगवान. एक गवळण म्हणते, कृष्णा तू अनेकांच्या खोड्या केल्या, माझ्या घरी ये. भगवान म्हटले, आलोच. ती भाकरी बनवते दुपारी, देव तिच्या समोर तिच्या घरात गेले आणि दही लोणी खायला लागले. ती म्हणते, काळ्या, आमचं खाल्ल्याशिवाय तुझं पोट भरत नाही. आणि माई तर थाटानं सांगते, माझ्या लेकराला काय कमी आहे, थांब आता तुला धरून घेऊन जाते. पण एकटी नाही, 50-50 गवळणी जमा करणार आणि तुला घेऊन जाणार. तिनं देवाला घरात कोंडलं आणि गवळणी जमा केल्या. ए राधा, ए सुरेखा, ए शीतल, ए मेघा, ए कांचन, चला ग चला. मी कृष्ण पकडला. भगवान म्हटले, हिच्या हाताला लागलोय आपण, पण हिला गर्व झाला. ही म्हणते, मी कृष्ण धरला. आता ही जर मी म्हणत असेल तर आपण हिच्याकडे थांबायचं नाही, हिला गर्व झाला. मग भगवान परमात्मा विचारच करत होते, घराच्या बाहेर कसा पडू. तेवढ्यात तिचा पती पाणी प्यायला आला. श्रीकृष्ण म्हटले, चांगलं गिराईक सापडलं आता कोंडायला. देव दरवाजाच्या मागे लपले. त्यानं दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेला. देव मागे लपले होते. देव बाहेर आले आणि बाहेरून कडी लावून घेतले. तिचाच पती आतमध्ये कोंडला. तो त्या गवळणीचा पती पाणी पिऊन दरवाजात आला. दरवाजा बंद. कुणी बंद केला आपल्याला आतमध्ये? सापटीतून त्यानं पाहिलं तर भला मोठा गवळणीचा मेळा, सगळ्यात मुख्य मुखिया ह्याचीच बायको. आणि ती म्हणत होती, मीच कोंडलंय त्याला. आणि ह्यालाही प्रश्न पडला होता, कुणी कोंडलं मला? आणि ती काय म्हणते, मीच कोंडलंय त्याला. हा म्हटलं, का बरं, मी काय केलं? असं नाही सांगणार, नंदबाबाच्या वाड्याला घेऊन जाणार. आज न्याय निवाडा झालाच पाहिजे. खूप सहन केलं. हा म्हणतोय, तुला लग्न झाल्यापासून मारलं नाही, माहेराला जायला अडवलं नाही, आणि तू बहिणीला काय देते, माहेराला काय काय पिशव्या भरून भरून देते, तुला कधी विचारलं नाही. आणि खुशाल म्हणते की नंदबाबाच्या वाड्याला गेल्यावर सांगणार आहे. तो म्हटला, तू आता दारच उघड. तुला आतापर्यंत मी जर शिक्षा नाही केली, मारलं नाही, रागावलं नाही ना, आता सगळा वसूल करतो म्हणे. ती म्हणते, गवळणींनो हाताला हात धरा, पळून जाईल. तो म्हटला, मी बाहेर आल्यानंतर किती जण थांबतायत ते पाहू आता. ती म्हटली, त्याला बाहेर ओढूनच काढते. हा म्हटला, तू दरवाजाच उघड. त्यानं हातात मोठा दांडा घेतला, रुद्ररूप घेतलेलं, डोळे लालबुंद, रागानं फनफन फनफन करत होता, नागफुड्या फुसकारत होता. आणि मग तिनं दरवाजा जसा उघडला, कृष्ण नाही तिचा पती दिसला. अशी घाबरली, तिला काय बोलावं ती कळना. ती म्हणते, तो 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 तुम्ही कसे घ घ घ घ घ घ घ घरात गेलात म्हणेपर्यंत 10-5 ठोके. खूप ठोके मारले तिला, खूप मारलं तिला. तिला काय बोलावं ते कळना. गवळण म्हटलं, बाई नवऱ्याला घरात कोंडलं, कृष्ण धरला म्हणते, ही पागल झाली, चला आपला. गवळण निघून गेल्या आणि ही इथेच मार खात बसली. असा ठोका टाकणार तिला.
भगवान पळत आले, काका नका मारो, कृष्णा तुला माहिती नाही हिनं काय केलं. काका सगळं मला माहिती आहे, मारू नका. कृष्णा तर तू मध्ये आलास म्हणून सोडतो, नाही तर हिचा बेतच पाहिला असता. गेला तो गवळी. भगवान म्हणतात, गवळण खूप लागलं का ग तुला? कृष्णा तुला मार बसवायच्या प्लॅनिंगमध्ये मलाच मार बसला. साऱ्या गोकुळाच्या वाटी जाईल पण तुझ्या नादी लागणार नाही कृष्णा मी आता. कृष्णा खूप मला वेदना होत आहेत रे. खरंच बाराखडीच म्हणत होती, आ आ ई ई ऊ ऊ, एवढा मार बसला होता तिला. ती म्हणते, कृष्णा हात जोडते तुला, माझ्या एवढ्या वेदना नष्ट कर. भगवान परमात्माला शरण आली, देवानं हात फिरवला, तिच्या वेदना नष्ट झाल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा अनेक खोड्या भगवान परमात्मा करतात, अनेक खोड्या. यशोदामाई म्हणते, कृष्ण तुझ्या खोड्याच थांबना, जा बरं शाळेमध्ये. मग भगवान परमात्मा शाळेमध्ये गाई गुरांना घेऊन जाणं म्हणजे त्या काळची शाळा होती. भगवान गेले गाई गुरांना घेऊन. तिकडे हमामा हुत होतो. अबक तू बकती बक पोर त्रिगुण खेळ मांगी, पोर त्रिगुण सगळ्या गायक गुणजनांसाठी एकदा टाळी. दिभार पोटी भूक काय खेळायाचे सुख, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि भगवंतानं गोपाळकाला स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. देव दुर्लभ असणारा काल्याचा प्रसाद या मृत्यू लोकामध्ये प्राप्त होतोय. भजनाची संधी प्राप्त होते, चांगली कामं करण्याची संधी, सेवा करण्याची संधी. या नश्वर जगामध्ये स्वतःला अमरत्व कसं प्राप्त होईल याच्यासाठीचा सुंदर प्रयत्न याच भूमीमध्ये, या पुण्यभूमीमध्ये सफल होतो. म्हणून पवित्र सुंदर नरदेह प्राप्त झालाय. खूप चांगलं जगा, मन पवित्र ठेवा, काम करत राहा. तुमच्या नशिबातलं कुणी घेणार नाही आणि दुसऱ्याच्या नशिबातलं तुम्हाला पण घेता येणार नाही. ईश्वरावर विश्वास ठेवून जगा. त्याच्यावर भरोसा ठेवला की तो आपले सगळ्या जीवनातल्या अडचणी संपवतो, आपलं जीवन सुंदर बनवत असतो, आपल्याला स्थिर ठेवतो. आज सगळं आहे पण माणसं स्थिर नाहीत. नाकतोड्यासारखी अवस्था झाली माणसाची, माणसं स्थिर नाहीत. म्हणून चांगलं जगा, देवाचं नामस्मरण करा, साधू संतांच्या चरणावर श्रद्धा ठेवा, ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या विचाराची उपासना आणि जोपासना करा. झालेली सेवा भगवान परमात्मा सगळ्यांच्या शिदोर एकत्र करून सगळ्यांना गोपाळकाला खाऊ घालतात. तोच भक्तिभावाचा, प्रेमाचा, आपलेपणाचा, माणुसकीचा, सहिष्णुतेचा काला आपल्या सगळ्यांच्या पदरी प्राप्त होतो आहे. इथे हे ज्ञान ऐकून सोडून देऊ नका.
कीर्तनात ऐकलेलं ज्ञान जगण्यामध्ये उपयोगात आणा आणि तुमचं स्वतःचं जीवन सुंदर बनवा. कारण मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा नाही माझ्या ताई दादांनो, एकदाच आहे. माणसात देव पहा, माणुसकीनं जगा. माणूस लक्षात घ्या, सगळं आपलं संपलं तरी चालेल पण माणुसकी नाही संपली पाहिजे. आपली माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. माणुसकीचं खरं दर्शन कोरोनाच्या काळात झालं बघा माणसाला. काहींनी माणुसकी सोडली आणि काहींनी माणुसकी जपली. काहींनी माणुसकी जपली तर रस्त्यावरची भिकारी जिवंत राहिले आणि ज्याची माणुसकी संपली तिथं रक्ताच्या नात्यातली माणसं मेली तरी लोक पाहायला गेले नाही, अशी अवस्था होती. म्हणून सगळं गेलं तरी चालेल पण माणुसकी मानवता धर्म कधी सोडायचा नाही. कारण हा सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे मानवता. तर या गोष्टीची काळजी घ्या. झालेली सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी अर्पण करते. वाणीला विराम देते. 1 मिनिट माझ्यासाठी द्या. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा आमचं गाव आहे. त्या गावी 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान. त्या संस्थानचं जीर्णोद्धार लोकांच्या मदतीतून आम्ही करत आहोत. संस्थानला कुठली राजकीय शासकीय पार्श्वभूमी आणि पाठिंबा नाही आहे, काही हरकत नाही. कल्याण स्वामी संस्थानचं जीर्णोद्धार लोकांच्या मदतीतून 1 कोटीच्या घरात आम्ही बांधकाम केलं आहे. आणि त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 17 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आपण चालू केली. एका मुलीपासून संस्था चालू केली मारुती महाराज आपण. आज आपल्याकडे 250 ते 350 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. घरात एक मुलगी सांभाळायची अवघड असते. 250-300 लेकरांना डोकं लावणं. 250-300 लेकरं म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम 700-800-900 लोकांचं जेवण रोज तिथे होतं आहे, 3 वेळेचं जेवण. तर एवढं मोठं सेवा कार्य त्या ठिकाणी चालू आहे. आणि लक्षात घ्या, जी मुली आहेत आपल्याकडे शिकायला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुली आपल्याकडे शिकायला, आपल्यासुद्धा बारामती भागातल्या मुली शिकायला आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यातली मुली आपल्याकडे शिकायला नाही. आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चकलंबा या गावी आपण चालवतो. गोरगरिबाचे लेकरं शिकतात. त्यांच्याकडनं गणेश भाऊ फक्त जेवणाचा खर्च आपण घेतो का? आपल्याला कोणाची मदत नाही म्हणून जेवणाचा खर्च घेतो, फक्त जेवणाचा. 17 वर्ष झाले त्यांना शिक्षणाची फीस नाही. 17 वर्षापासून शिक्षणाची फीस नाही, राहण्याची फीस नाही. एवढं मोठं सेवा कार्य चालू आहे. बस त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थेसाठी जो खर्च होतो ना, संस्थांचं डेव्हलपमेंट, विकास, आम्हाला कथा कीर्तनातून जे मानधन प्राप्त होतं त्यातून तो सगळा विकास चालू आहे. आज दात्यांचं दानसुद्धा सफल आहे, कारण सत्पात्री दान होतं आहे. आज योग्य ठिकाणी तुमचा पैसा चाललेला आहे, त्याच्यातून तुम्हाला देखील पुण्य आहे. आणि त्या सेवा कार्यामध्ये रोज लोक मला महाराष्ट्रभरातून मदत करतात. रोज कोणी रुपया द्या, कोणी लाख रुपये द्या, कोणी 100 द्या, कोणी 10 द्या. लोक किती देत आहेत दान हे महत्त्वाचं नाही, पण ते देत आहेत ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. तर लोकांच्या दानातून मदतीतून कल्याण स्वामी संस्थांचा जीर्णोद्धार करतो. आज आपल्या मेडत गावातील भाविकांना माझी विनंती आहे की कल्याण स्वामी संस्थांसाठी तुमचीसुद्धा काही ना काही खारीच्या वाट्याच्या रूपानं मदत लागली पाहिजे. कारण का? त्या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रभरातली गोरगरिबाची लेकरं शिकतायत. कदाचित तुमच्याही भागातलं कुणी येईल, तुमच्या गावचं कुणी येईल, शिकल, तिथे विद्या विभूषित होईल, ज्ञानवान होईल. पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे. मारुती महाराजांना विचारा किती ताकद लागते त्याला वाजवायला. ते सोपं नाही, घाम फुटतो माणसाला. आणि पखवाज वाजवलं की भूक लागते. सोपं नाही ते. पण एका मुलीनं हा एवढ्या पटीत पखवाज वाजवणं म्हणजे तिची कमाल आहे. ते पुरुषाचं वाद्य पण तिचं कौतुक आहे की ते वाजवते ती. अशा खूप मुली पखवाज वाजवतात. काय गायलं या लेकरांना, वय किती आहे त्यांचे? 17-18 वर्षाची लेकरं गायन करतात, कीर्तन करतात, भागवत करतात, रामायण करतात, 18 पुराणांच्या कथा शिकतात त्या संस्थेमध्ये मुली. त्या कामासाठी आम्ही आमचं जीवन वाहिलं. पहा गावकरी मंडळी, आम्ही आमचं जीवन वाहिलं. तुम्हाला फक्त छोटीशी मदत करायची या कामात. कुणाची वीट, कुणाची रेती, कुणाची सिमेंट, कुणाची सळई, यातून हे चांगली कामं उभी राहत असतात. छोट्या कामात पवित्र मनानं या छोट्या रूपात तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. आणि आम्हीसुद्धा त्या संस्थांच्या सेवेमध्ये आहोत. त्याचं पुण्य तुमच्या पदरी घ्यायचं आहे. गणेश भाऊ, कांबळे बाबा, ठराविक मुली अशा आहेत बरं, ठराविक मोजक्या, की त्यांना आई पण नाही वडील पण नाही, पण त्या मोजक्या आहेत. त्यांचा सर्वस्वी खर्च आपण आपल्या कथा कीर्तनाच्या मानधनातून करतो. कुठली राजकीय शासकीय मदत नाही. तर तसंही कुणी असेल तुमच्याकडे निव्वळ अनाथ, त्याला आई पण नाही वडील पण नाही, तर संपर्क करा. पण काही लोक आम्हालाही फसवतात. सगळे असतात तरी कुणीच नाही म्हणून सांगतात. तशानं चांगली कामं मग टिकत नसतात ना. कारण एकटा जीव काय काय करणार आहे सगळ्या गोष्टी. तर चांगलं काम टिकावं
याला बळ मिळावं याच्यासाठी तुमच्यासारख्या भाविकांच्या मदतीची गरज आहे. पैसे कुठे खर्च होत नाही, कुठे खर्च होतात माणसाचे पैसे, पण चांगल्या कामात द्या. भैरवनाथ तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. भैरवनाथाची कृपा तुमच्यावरती व्हावी, असाच उत्तरोत्तर हा कार्यक्रम वाढत जावा. भैरव भगवंतानं तुमच्या सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीने भरून टाकावं. हा देव सत्याचा आहे, याच्या सेवेमध्ये रुपया द्या, याची प्रामाणिकपणे सेवा करा, तर हा तुम्हाला भरभरून देईल. कल्याण स्वामी संस्थांसाठी सहकार्य करा. आणि जे बाळगोपाळ आहेत ना, ही लेकरंसुद्धा महाराष्ट्रातल्या जेवढ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत ना, त्या सगळ्या संस्थांसाठी आपली थोडी का होईना छोटेखानी मदत पोहोचली पाहिजे. आर्थिक स्वरूपात तुम्हाला मदत करता आली करा, नाही ते जमलं तर धान्य स्वरूपात करा. धान्य जमा करून सुद्धा आपण अशा संस्थांना आपल्या घासातला घास द्यायला काय अवघड आहे, कारण हे 7 दिवस आहेत आपल्याकडे. आम्ही एका दिवसासाठी आलो आहेत, आम्ही तर काही धान्य घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही जी काही देणगी रूपात आम्हाला मदत करताल ती घेऊन जाण्यासाठी आम्हाला सोपी आहे. आमच्यासाठी देणगी रूपात आपण मदत करावी. आणि या संस्थेसाठी तुम्हाला धान्य राशी काही देता आली तर नक्कीच द्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वरा